ताप देतो. हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा नाहीच आहे. ज्ञान कशातनं वाढतं? अभ्यासातनं. अभ्यास कशातनं? जिज्ञासेतनं. आमच्या पोरांमध्ये पहिला गुण हवा जिज्ञासा. विलक्षण गुण आहे तो महाराजांमध्ये, विलक्षण. इंग्रजांच्या वखारीवर छापा मारला महाराजांनी सोरत्याच्या स्वारीत. आता शोधावं काय? सोनानं संपत्ती, पण महाराजांची जिज्ञासू नजर भिरभरत होती. इंग्रज सुधारलेले, पुढारलेले, काहीतरी वेगळं असेल. आणि त्या वखारीच्या एका कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र मिळालं. यंत्र आणलं महाराजांनी उचलून. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं. ते परवा छापा मारलेला. आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला, हे यंत्र कशाचं, आणि कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू व्हायला हवं. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र लिहिलं. ते छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. महाराजांनी ते यंत्र रायगडावर नेलं. रायगडावर त्याला लिहिता मंडप म्हटलं जायचं, पण यंत्र सुरू नाही झालं. शेवटी महाराजांनी ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि त्याला सांगितलं हे यंत्र सुरू करा, छपाईकाला सुरू करा. महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेखनं सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतला चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. भारतीय छपाई कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. खरं ते एक काळ होता. आम्हाला समुद्रात जायचं झालं तर आम्हाला पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी अशी कलाटणी दिली, आता पोर्तुगीजांना समुद्रात यायचं असेल महाराजांचा परवाना लागायचा. हॅबेकरे नावाचा फ्रेंच प्रवासी चौलच्या कार्यालयात पोहोचला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. तो परवाना घ्यायला आला खरा, पण आता त्यांनी परवाना घेता घेता पहिला प्रश्न महाराजांच्या अधिकाऱ्याला विचारला. महाराजांचं सैन्य कमी, महाराजांचं सामर्थ्य कमी, महाराजांकडे संपत्ती कमी, तरी महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण अभ्यास, प्रचंड अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास महाराजांच्या यशाचं कारण. या हॅबेकरनं दुसरा प्रश्न विचारला, पण तुमचे महाराज हे सगळं कशासाठी करतायत? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य निर्माण करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य. हा राज्याभिषेक त्या ध्येयपूर्तीचं पहिलं सामर्थ्यशाली पाऊल होतं. राजे सिंहासनाच्या चौथऱ्यावर आले. मंत्रघोष गरजू लागला. महापंडित मंत्रोच्चार करू लागले. गागा भट्ट पुढे झाले. सिंहाचा मुकुट असलेला सुवर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी त्या सुवर्ण राजदंडाला वंदन केलं. सिंहासनाकडे पाहिलं. महाराज सिंहासनापुढे नतमस्तक झाले. मंत्रघोष निनादत होता. त्याच वेळी महाराजांनी उजवा गुडघा टेकून सिंहासनाला पदस्पर्श न करता सिंहासनारोहण केलं आणि महाराज सिंहासनावर वीरासनात बसले. मंत्रघोष गरजतच होता. त्याच वेळी गागाभट्ट पुढे झाले. मौल्यवान जडावाचे मोतीलग झलराचे सुवर्ण छत्र त्यांनी महाराजांच्या मस्तकी धरले. गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, शस्त्र पारंगत, अष्टप्रधान वेष्टित, अष्टावधानी, प्रौढ प्रताप पुरंदर राजे छत्रपती झाले आणि गागाभट्ट कडाडले. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर
जय जयकार झाला, नौबती चढवू लागल्या, चौखडे गरजू लागले, रायगडाच्या माथ्यावरच्या तोफा धडाडू लागल्या, राष्ट्रभूमीला सांगू लागल्या, राष्ट्राला छत्रपती मिळाला, राजे छत्रपती झाले. या मुलांच्या पातळशाहीमध्ये एक मराठा एवढा पातळशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही. इतिहासाने त्याचे वर्णन केले. महाराजांनी याच वेळी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले, कानून जाप्ता तयार केला, स्वराज्याची घटना, या देशाची घटना तयार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या देशाची राज्य घटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. लोककल्याणकारी राज्य, शेतकऱ्यांचं कास्तकारांचं राज्य, कामगारांचं राज्य, 18 पगड जातींचं राज्य, साऱ्यांना सोबत घेऊन जाणार राज्य, स्त्रियांना प्रतिष्ठा देणार, स्त्रियांचा सन्मान राखणार, गुलामगिरी संपवणार, लोककल्याणकारी रयतेचं राज्य. महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, छत्रपती नावाची नाणी पाडली, शिवाशक सुरू केला आणि छत्रपती शिवाजी महाराज नगरखान्यापासून ऐरावताच्या सुवर्ण अंबारीत बसून जगदीश्वराच्या दर्शनाला मिरवणुकीतून निघाले. सुवर्ण चांदी रुपयांच्या फुलांचा महाराजांवर वर्षाव झाला. हत्तीवरनं महाराजांनी निघालेली ती मिरवणूक राज्याभिषेक बघायला इंग्रजी सत्तेचा हेनरी ऑक्झेंडन आला होता. त्याला हत्तीवर बसलेले महाराज दिसले आणि त्याला प्रश्न पडला, रायगड बिकट बुलंद बेलाग, मुंगीला चिरता येत नाही, वारला परमंश बाहेर पडता येत नाही, इतका कठीण, माणूस गड चढू शकत नाही नीट. तिथं एवढा मोठा बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर नेलाच कसा? आणि खरं आहे बरं, रायगड अजून माणसाला नीट चढता येत नाही, माणसं रोपवेनच जातात, चढणं शक्य नाही. मग त्या हेनरी ऑक्झेंडनला प्रश्न पडलाय, जिथं माणूस चढू शकत नाही तिथं एवढे मोठे 2 बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर नेले कसे? त्याला अजून उत्तर मिळालं नाही. उत्तर असं आहे, 1662 साली शहाजीराजे महाराष्ट्रात आले, त्यावेळी येतानाच हत्तीची 2 छोटी पिल्ल घेऊन आले. ती पिल्ल छोटी असतानाच गडावर नेली, ती मोठीच गडावर झाली, त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला. हेनरी ऑक्झेंडन भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका, बाबा असं असं झालंय. 350 वर्षापूर्वी महाराजांनी उभारलेलं हे स्वराज्य पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत राहील. महाराजांच्या विचारांवर चालत आम्हाला स्वराज्याचं सुराज्य करता येईल. त्या स्वराज्याच्या दिशेनं पावलं टाकूया. आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मित्रपरिवारानं आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम, आपल्या सगळ्यांना त्या शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. इथं जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्र शिकवलं जात आहे. इथं चित्रकलेबरोबर चरित्र कला शिकवली जाते. मला काय वाटतं ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. ध्येय ठरवा काय करायचं आहे आणि झोकून द्या स्वतःला. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही. विश्वास हवा आपल्यावर. यस आय कॅन, मी करेनच. संकट अडचणी अडथळे यायलाच हव्यात. या जगात असा कुणी नाही ज्याला संघर्षाशिवाय काही मिळाले. कसे आहात, गरीब की श्रीमंत, याच्यावर तुमचं यश ठरत नाही. एकाग्र मन काहीही विसरू शकत नाही. ज्याला वेळेचं मोल कळालं त्याला आयुष्याचं महत्व कळालं. हा काळ तुम्ही गाढवासारखे कष्ट केलेच पाहिजेत तर तुम्ही आयुष्यात राजासारखं जगाल. प्रत्येक क्षण आपल्या ध्येयासाठी खर्च केला पाहिजे. प्रत्येक क्षण. ज्याला घडायचं आहे त्यांनी काही शिस्त पाळायलाच हवी. तुमचे कष्ट हीच तुमची यशाची सर्वोत्तम पायरी आहे. तुम्ही कष्ट किती करताय त्याच्यावर ठरतं तुम्हाला यश किती मिळणार. पाठांतर, घोकमपट्टी हे तात्पुरतं यश देतील. लोकसेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं चालवलं जाणारं हे लोकसेवा ई स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सामान्य माणसं सामान्य क्रांती कशी करू शकतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे लोकसेवा प्रतिष्ठान. आपण किती उंचीवर पोचलो यावर आपलं यश ठरत नाही,
त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. यशाच्या त्या मालिकेमध्ये ज्यांचं सर्वोत्तम आणि सर्वप्रथम नाव घ्यावं, ज्यांनी माझ्या परिसरातला प्रत्येक जण उंचीवर गेला पाहिजे या उर्मीनं लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमानं कार्य केलं, ते सन्माननीय दीपकजी पायगुडे, त्यांचे सर्व सहकारी. खर तर अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण चरित्रकला शिकवली जात नाही. पण इथं आल्यावर मी पाहिलं, इथं जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्र शिकवलं जात आहे. इथं चित्रकलेबरोबर चरित्रकला शिकवली जाते. जगातली सर्वोत्तम निर्मिती कुठली असेल तर ती माणूस घडवणं. ही जगातली सर्वोत्तम निर्मिती इथं निर्माण केली जातीये, याचा मनस्वी अभिमान आहे. खर तर ज्यावेळी मी अशा शाळा महाविद्यालयांमध्ये जातो त्यावेळी मला माझ्या महाविद्यालयातले दिवस आठवतात. एके दिवशी मी माझ्या महाविद्यालयात गेलो आणि पक्या नावाचा माझा एक मित्र मला भेटला. म्हटलं, तुला कळलं का? म्हटलं, काय? म्हटलं, कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे. मला काही कळेना, माझ्या बरोबर एका बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला. मी त्याला विचारलं, तुझा सत्कार काय? तो म्हटला, मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. मला पुन्हा काही कळेना, SY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला. मी त्याला विचारलं की तू शोध कुठला लावला. तसा पक्या म्हटला, मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला. पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती, विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून खोदून विचारलं, बाबर तू कुठला शोध लावला, तू शास्त्रज्ञ कसा झाला? त्यावर पक्या मला म्हटला, माझं नाव काय? म्हटलं पक्या. पक्याचं उलट काय? म्हटलं कॅप. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी. टोपीचं उलट काय? म्हटलं पिटो. पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा. माराचं उलट काय? म्हटलं रामा. रामा म्हणजे श्रीराम, ते कोण आहेत? म्हटलं देव आहेत. देवचं उलट काय? म्हटलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले. बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्रांनो, हाच पक्या आज प्रकाश सावंत म्हणून देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हेच वय असतं, हाच काळ असतो. याच वयामध्ये उर्मी निर्माण करता येतात, याच वयामध्ये प्रेरणा घेता येते, याच वयामध्ये काय करायचं करून दाखवायचं, काय घडवायचं घडवून दाखवायचं, याची स्वतःची भूमिका निर्माण करता येते. ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार जसा देता येतो, तसा संस्कारक्षम वयातच उभ्या आयुष्याचा आकार घडवता येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे, या जगामध्ये दुसरा कुणीही तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. या जगात दुसरा कुणी तुमच्यावर बंधनं लादू शकत नाही. या जगात दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात तुमच्यावर मर्यादा फक्त तुम्हीच घालू शकता, तुमच्यावर बंधनं फक्त तुम्हीच घालू शकता आणि तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. तुमचं मन जे विचार करतं तेच घडतं. तुम्ही मनातनं जे ठरवता तेच निर्माण होतं. या जगातली कुठलीही गोष्ट तुमच्यावर परिणामच करू शकत नाही. तुमच्या मनातला विचारच तुमच्या मनावर परिणाम करतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट स्वतःला घडवायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला घडवलं पाहिजे. हे सगळ्यात गरजेचं आहे. सगळ्यात सामर्थ्यशाली जर कुठली गोष्ट असेल, ज्याला मी अनलिमिटेड पॉवर बँक म्हणतो, ती आहे तुमचं मन. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ताकदवान मन. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली.
आता मृत्यूदंड देणं म्हणजे त्याला फासावर चढवणं. पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली की या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन आपण मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्तींनी मान्यता दिली. त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं, परवा सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील, तुला मृत्यूदंड दिला जाईल. 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होला की मला आता विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन, विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन. मृत्यूदंडाची वेळ जवळ आली. 10 वाजले. सगळे शास्त्रज्ञ, ते सगळे अधिकारी गोळा झाले. त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. पण प्रत्यक्षात त्याला विषारी सर्पाचा दंश करायच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि 2 टाचण्या त्याला टोचल्या. त्याला वाटलं झाला, विषारी सर्पाचा दंश झाला. अर्ध्या तासात त्याच्या तोंडातून फेस आला आणि पुढच्या 1.5 तासात शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्प चावला होता का? विषारी सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही सकारात्मक विचार केला तर सगळं सकारात्मक घडेल. तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मकच घडेल. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, तुम्ही विचार काय करता याने फरक पडतो. तुम्ही आता कोण आहात काही महत्वाचं नाही, तुम्ही उद्या कोण बनणार ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्या मनात ठरवून घ्या, मला काय व्हायचंय, काय व्हायचंय. जे ठरवाल ते तुम्ही होणारच. जगातली कुठलीही शक्ती त्याला रोखू शकत नाही. ही गोष्ट पहिली लक्षात असू द्या. अनलिमिटेड पॉवर बँक, काही करू शकता तुम्ही, काही. तुमच्या मनात तेवढं सामर्थ्य आहे, प्रचंड सामर्थ्य, अति प्रचंड सामर्थ्य आहे. एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात धूर्त आणि हुशार प्राणी कोण? कोल्हा. जंगलातला सगळ्यात धिप्पाड ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. आणि जंगलचा राजा कोण? का? सिंह. का? तो जिराफासारखा उंच नाही, हत्तीसारखा धिप्पाड नाही, चित्त्यासारखा वेगवान नाही, कोल्ह्यासारखा हुशार नाही. मग सिंह राजा का? सिंहाला कुणीतरी विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. सिंह राजा का? त्याला वाटतं म्हणून. प्रश्न हा आहे की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय व्हायचं आहे ते तुम्ही होणार. वाटणं महत्वाचं आहे. तुमच्या आई वडिलांना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही, तुमच्या टीचर्सना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही. तुम्हाला काय वाटतं ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं ते वाटणं पहिल्यांदा घडू द्या. ज्याला स्वतःचं ध्येय लवकर ठरवता आलं त्याला अफाट उंची गाठता आली. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. त्याच्या वडिलांनी सांगितलं तुला हे करायचं आहे ना, कर. सचिन तेंडुलकर खेळत राहिला, खेळत राहिला. 16व्या वर्षी मैदानावर उतरला, जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाण 9वीत असताना क्रिकेट खेळायला लागला, तोही भारतीय संघात गेला. पण सचिन तेंडुलकर इतकं यश त्याच्या वाट्याला नाही आलं का? सुरुवात उशिरा झाली. जेवढ्या लवकर सुरुवात कराल तितकं अधिक 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 तुम्ही उंचीवर जाल. हाच काळ आहे. तुम्ही ठरवून घ्या काय व्हायचंय, ठरवून घ्या. अफाट ताकदीचे व्हाल, अफाट उंचीवर जाल. सगळ्यात महत्वाचं आहे ते. सगळे. एका राज्याचा प्रधान जंगलातनं निघाला होता. त्याच वेळी त्याचं लक्ष एका झाडावर गेलं. त्या झाडावर एक गुराख्याचा पोरगा त्या झाडाची फांदी छटत होता. त्याच्याकडे बघून प्रधानाला हसू फुटलं. याचं कारण तो गुराख्याचा पोरगा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कुऱ्हाडी